अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या धारणी तालुक्यातील डोमा आदिवासी आश्रमशाळेत भूतबाधेच्या अफवेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या अफवेनंतर 300हून अधिक विद्यार्थिनी वसतिगृह सोडून आपल्या गावी गेल्याची माहिती समोर आली आहे। सुमारे 7 ते 8 दिवसांपूर्वी 15 ते 16 विद्यार्थिनीच्या वर्तनात अचानक बदल जाणवला। काही विद्यार्थिनी हसायला, रडायला लागल्या, तर काहींनी घुंगराच्या आवाजाचा अनुभव असल्याचं सांगितलंय। ही माहिती समोर आल्यानंतर गावात भूतबाधा झाल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थिनी शाळा सोडून घरी गेल्या। दरम्यान आरोग्य विभागाचं पथक शाळेत दाखल झालं असून ही भूतबाधा नसून हिस्टेरिया सदृश्य मानसिक आरोग्याशी संबंधित प्रकार असू शकतो, असं वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आलंय। विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशन सुरू आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आणि डॉक्टरांकडूनही विद्यार्थिनींचं समुपदेशन करण्यात येत असून भीती दूर करून विद्यार्थिनींना पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत। मी डोमा आश्रमशाळेत पाहणी केली असताना मानसोपचार तज्ञांची समूह इथे आलेला होता। अनिशची टीम आलेली आहे, पाहणी केलेली आहे। इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे। परिस्थिती आटोक्यात आलेली आहे, कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे। भीतीचं वातावरण निर्माण करू नका, परिस्थिती आटोक्यात आहे। आणि सध्या त्यांना मी जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होते घुंगरूचे वगैरे असे ते सांगायला। तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यवस्था करून दिली।